येईल ती फाईट कोण कोणावरती हवी ठरेल पाहावा लागेल. एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल यात शंका नाही. या खऱ्या अर्थाने विचार केला तर मेगा फायनलची रात्र आपण पाहतो मित्रांनो. अगदी तुडुंब भरले प्रेक्षकांनी मैदान. सर्व प्रेक्षक मायबाप वर्गांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे. गोलंदाज स्टॅक वरती केशव सलामीची जोडी रोशन आणि किशोर अशी जोडी आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने विचार केला तर सरसई टीम कडनं पहिला बॉल 3 षटकाची मॅच आपण पाहतोय. ओ यावेळेस काय बॉल फेकला होता यॉर्कर पद्धतीचा. हो इथे जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर नक्कीच एक फलंदाज धावचित बाद होऊ शकला असता. परंतु चित्र वेगळं राहिलं मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर जबरदस्त सामना आपण पाहतो मित्रांनो. यात शंका नाही. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटवरती अफाट प्रेम असणारे हे प्रेक्षक आपण पाहतोय आज. ओहो यावेळेस क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता. संपर्क होत नाहीये अजिबात. खऱ्या अर्थाने विचार केला तर निंबोडे टीमचं देखील कौतुक करेन. इतक्या धावा चेस करत होता असताना शेवटच्या बॉलपर्यंत सामना आला होता. तो मात्र गमवावा लागला आणि इथून मात्र विजेता झाला होता तो म्हणजेच सारसई हा संघ. एक जबरदस्त बिग फाईट मॅच पाहायला मिळाली. 58 धाव्यांचं टार्गेट ठेवलं होतं तिथे. ते चेस करता आलं नाही. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल. कमालीची गोलंदाजी केशवकडनं पाहायला मिळते. कौतुक करेन या गोलंदाजाचा. 3 बॉल फेकले तर 1 धाव खर्च केल्या. वाट गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. येस केशवसाठी 1 विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि ते इथे जमा झालेत. चला लगेच जमा करा. येस नाही दादा तुझे तोंडात साकार पडाय पाय हा का काय सांगायचं आहे. 1 नंबर काम केला तर विकेट पडलं नव्हती. जसं कॅश प्राइज लायला तसा मात्र बॉल ना तांड्या काहीत केल्या. यस 500 रुपये इथे जमा झालेत. सदानंद वाघमारे यांच्याकडनं अगदी विचार केला तर 500 रुपये आलेत. मॅकोफोनवरती अनाउन्समेंट करता करताच ती विकेट आली आहे आणि ते कॅश 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे लाभलंय आम्हाला. खऱ्या अर्थाने गोलंदाजासाठी हे कॅश प्राइज आपण पाहू शकाल 500 रुपये. जाऊया मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. रणजितला आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस चांगला बॉल अपील जोरदार पाहायला मिळाली. मला वाटते या बॅटची आणि बॉलचा संपर्क नक्कीच झाला होता तिथे आणि या बॉलवरती 1 धाव घेतली जाईल यात मात्र शंका नाही. नेक्स्ट मॅच देखील एक चांगली पाहायला मिळेल. एका साईडला टीम भिंगार तर दुसऱ्या साईडला टीम गोळेवाडी. पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहायला मिळेल यात शंका नाही. ओहो यावेळेस क्रिकेटचा टायमिंग दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. बॉल निघून जाईल सीमा पार स्क्वेअर लेगच्या दिशेला लांबलचक षटकार. पहिलं षटक संपलंय. 8 धावा धावफलकावरती. या षटकाराने 6 धावा अजून या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील या शंका नाही. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटकाची मॅच. गोलंदाज मार्क वरती आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने विचार केला तर आपण पाहू शकाल मिरकुटवाडी टीम कडनं सुरेश गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय.
चला पंच सामना लगेच स्पीडअप ठेवा. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल गोलंदाज सुरेशला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तिथ्या केशव या गोलंदाजाने 8 धावा खर्च केल्या. आता इथून पुढे पाहायला गेलं तर आपण पाहू शकाल सुरेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते देखील पाहावा लागेल. या प्रकारचा बॉल फटका फसला. यावेळेस विकेट क्रमांक लागला जातोय दुसरा. फलंदाज बॅक टू द ग्राउंड. सारसाई टीमचा फलंदाज रणजित बॅक टू द ग्राउंड. या सडकीचा सदानंद या साहेबाकडे देखील या विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय सुरेश गोलंदाजासाठी. नक्कीच अगदी जर विचार केला तर मित्रांनो जशी विकेट जाते तसं कॅश प्राइज देखील इथे पाहायला मिळत आहेत. आणि पहिली एक विकेट आली होती त्या विकेटसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आम्हापर्यंत जमा आहेत. कमालीची मॅच पाहतो यात मात्र शंका नाही. या तुडुंब भरलंय प्रेक्षकाने या चारही बाजूला मैदान. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतील. कोणी खाली बसले कोणी वरती बसलंय यात मात्र शंका नाही. आनंद घेत असताना या सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग या मॅचचा जाऊया मॅच मध्ये. यावेळेस क्रॉस द लाईन फटका. ओ बेकार फिल्डर. काय रे तुला झाला का रात आंधळा लागाय सुरुवात. काय सांगायचं लागली गडा रात आंधळी. चौकार आला इथे. धाबा कशा काय येणार परंतु येणं गरजेचं आहे इथे. त्या धाबा तर आल्या 4 आणि धाबा फलकावरती 12 धाबा फलकावरती आपण पाहतोय एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल शंका नाही. एका साईडला टीम मिरकुटवाडी तर दुसऱ्या साईडला टीम सारसई असा सामना पाहायला मिळतो. मिरकुटवाडी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अतिशय चांगला निर्णय आणि आमंत्रण केलं. पहिल्या डावामध्ये किती धावा बनवल्या जातील सारसई टीमकडनं पाहावा लागेल. दुसरं षटक आपण पाहतो खेळपट्टीवरती. ओहो यावेळे टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली आणि एसटी रस्क्याच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. कमालीची गोलंदाजी. बॅटमन बॉल हुक ना तर बॉलर कॅच फिरवायला लागला इकडं. काय झालं नाही काय नाही त्या लोक पट्टा बिट्टा आणून द्या ना केस आला हवाय. चांगली गोलंदाजी. ओ यावेळेस काय देखना फटका पाहायला मिळालाय. बॉल जाईल सीमा पार. येतोय चौकार ठोकडीच्या. सोळा धाबा फलकावरती आपण पाहतोय अतिशय चांगला सामना पाहायला मिळतोय. रिबचा टॅन सक्सेसफुल झालं नाही. अतिगाई संकटात नाही ना. यो रोग सारसाईलय आहे का मा सांगा मा काही यो रोग आहे पण नाही. यो रोग मोकार जणाला या का. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता इथे सक्सेसफुल झाला नाही. इथे पुढे लेनचा बॉल व्यवस्थित संपर्क नाही. एकदा वेगाने केली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बॅक टू डग आउट. चांगली कॉलिंग तिथे क्षेत्ररक्षणाचं कमाल करेन मी त्या कौतुक. कारण जसा बॉल हातामध्ये आला तसा षटकामध्ये फेकला आणि ते फलंदाज बॅक टू डग आउट. अंपर वराडी मंडळ बाहेर जरा सांगा. वराडी मंडळ आहे ती थोडीशी फिल्डिंग लावून ठेवायला सांगा. नवरदेवाचा मामा बॅट घेऊन आलाय. धाबा थर्ड अंपर का
क्रॉसिंग झालंय की नाही ते पाहायचंय का? येस, थँक्यू. नक्कीच आपण चेक करू. आता इथे जर पाहायला गेलं तर एकच खेळाडू कॅमेऱ्यामध्ये कॅच झालाय. दुसरा जो खेळाडू होता तो कॅमेऱ्यामध्ये कॅच झाला नाही. तो डिसिजन आम्ही देऊ शकणार नाही कारण इथे देखील समजत नाही. पंच आपला डिसिजन आहे तो मात्र खेळाडूंना मान्य करावा लागेल कारण एकच खेळाडू कॅच झालाय कॅमेऱ्यामध्ये. आपल्याकडे जरी या स्पर्धेला 2 कॅमेऱ्याने स्पर्धा कव्हर केली गेली असली मित्रांनो, तरी मात्र आपल्याकडे जवळपास 15 ने 20 कॅमेरा नाही. 2 कॅमेरा आहेत तरी सुद्धा चांगलं कॅच केलं जातंय. परंतु नेहमी आपण पाहतोय की प्रत्येक बॉल चांगला कॅच केला झाला असं होणार नाही. माणूस आहे, माणूस म्हटलं तिथं चुकी आली. परंतु अगदी विचार केला तर मित्रांनो सातत्याने आपण पाहतोय KTCU लाईव्हच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जातात. यात मात्र शंका नाही. एक चांगली वाहिनी, त्या चांगल्या वाहिनीमधून शेवटची रात्र देखील कव्हर केली जाते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. येस, नेक्स्ट मॅच जबरदस्त सामना आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? हो, यावेळेस कन्यादान करसमहा आत्महा मामहा अंपर मांड्या ओके मध्ये. यस, बस अंपरला काय सांगायचं. अंपर जसा माझ्याकडे काय सुरुवात झालो अंपर मान हली तो डुलुक 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 डुलुक. अंपर डेंजर आहे का? जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओ, यावेळेस उंची जास्त लांबी कमी, स्वतः गोलंदाज सोबास 3 आबास. काय उड्या आबास चौकास. काय रे आंबा पाडायला का? कोणाचा आंबा चोराय ना जायचा बाबा, नाही मोकार मार घाल तुम्ही. योग बॉल घाल ना सापड तावडं आंबा काय तुम्ही सापडवाल. यस, कॉलिंग महत्वाची होती जिथे गोलंदाज स्वतःच्या पॉलर थ्रो मध्ये कॅच कॅरी करायचा प्रयत्न होता, परंतु 3 खेळाडू तिथे पाहायला मिळाला. कॉलिंग महत्वाची होती तिथे, ती कॉलिंग झाली नाही. आणि ते बघता बघता धाबा 2 धाबा त्या बॉलवरती पाहायला मिळाल्या. सुंदर रनिंग द मिड विकेट पाहायला मिळाली. यावेळेस अजून एक कमालीची गोलंदाजी. आपल्या स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये बॉल फेकणं अडवणं तितकं सोपं नसतं आणि धावा फलकावरती 20 धावा. अगदी विचार केला तर अजूनही आपण पाहतोय षटक क्रमांक 3 षटक क्रमांक पाहतोय. काय कंजूशी गोलंदाजी मित्रांनो पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस फटका सक्सेसफुल झाला नाही. फलंदाज अजून एक होईल बाद आणि फलंदाज बॅक टू डगआउट. ठोक निजा. येस, भिंगार टीमचा संगणक आणि गोळेवाडी टीमचा संगणक लगेच टॉस करण्यासाठी या. आणि दोन्ही टीमला विनंती करेन की आपण लगेच तयार राहा. नेक्स्ट मॅच तुमचीच आहे. अगदी न उशीर करता न विलंब करता दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करेन आपण या व्यासपीठाच्या अगदी जवळ या टॉस बॉक्समध्ये आपला टॉस केला जाईल. आणि दोन्ही टीमला विनंती करेन की आपण तयार राहायचं. नेक्स्ट मॅच आपलीच आहे. चला, भिंगार टीमचा संगणक आणि या गोळेवाडी टीमचा संगणक लगेच टॉस करून घ्या मित्रांनो. आयोजकांना ही विनंती करेन, जसे दोन्ही टीमचे संगणक इथे उपस्थित तर झालेत, लगेच टॉस देखील करून घ्या. जाऊया बॅच मध्ये. अजून बॉल शिल्लक असतील मला वाटते. 3 बॉल शिल्लक असतील पहिल्या डावामध्ये. ओ, यावेळेस कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर मित्रांनो चांगला सामना पाहतोय. सचिनचं कौतुक करेन इथे. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय सचिन कडनं. ओहो, यावेळेस यस, फलंदाजाने बॉल पकडला म्हणजे काय माहित आहे का? स्वतःचे पायावर कुऱ्हाड आपटून गेला. फलंदाज बॅक टू डगआउट.
बॅटमन तुला बॉल आणत नव्हतं तरी बॉल धरला का तू मुद्दम धरला नाही का विकेट. हे सडकीचा धाव ढसेल इथे क्षमा असावी थोडीशी मित्रांनो. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल आणि ते पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजेच 20 धावा आणि 21 धाव्यांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजेच टीम आपण पाहू शकाल मिरकुटवाडी टीमच्या विरोधात. त्यातपूर्वी आपण या विनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करून घेऊया. एका साईडला भिंगार तर दुसऱ्या साईडला घोडेवाडी दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करेन वारंवार अनाउन्समेंट करतोय मित्रांनो. जर दोन्ही टीम इथे उपस्थित असतील तर लगेच या लगेच टॉस करून घ्या. जसा सामना संपेल तसा टॉस जर केला नाही या तर आयोजकांना देखील मी विनंती करेन हा सामना फक्त एक षटकाचा खेळवा. मग ती कुठलीही टीम पुढे असू दे ते आपल्याला फरक पडणार नाही या कारण वारंवार मी अनाउन्समेंट करतोय या. अगदी विचार केला तर पद्माकर शेठ देखील इथे उपस्थित आहेत. अगदी विचार केला तर बल्लिवरे गावचे खूप चांगले व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने आज त्यांची टीम पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही या. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा आणि या विनंती करेन की साडसाई टीम आपण क्षेत्ररक्षण देखील लगेच सजवा. मी मॅच खूप चांगली पाहायला मिळेल मित्रांनो. जरी लो स्कोरिंग सामना असला तरी मॅच मध्ये जीव गुंतवला जाईल दोन्ही टीमकडनं. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा मित्रांनो. मिरकुटवाडी टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 18 बॉल 21 धाव्यांची गरज. मॅच महत्वाची पाहायला मिळेल यात शंका नाही या. आयोजक टॉस केला का. चला आयोजक आपणास विनंती करेन टॉस करा. भिंगार टीम आणि गोळेवाडी या दोन टीमच्या माध्यमात टॉस करा दोन्ही टीम मध्ये. येस आदरणीय नितेश पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करा. नितेश पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करा. अगदी विचार करत एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. एका साईडला टीम भिंगार तर दुसऱ्या साईडला गोळेवाडी असा सामना पाहायला मिळेल. नितेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ताने टॉस केला जाईल. जाऊया मॅच मध्ये जिथे सामना चांगला पाहायला मिळतोय. 18 बॉल 21 ची गरज हे समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहतोय या सचिन आणि अरुण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅक वरती रोशनचा पहिला बॉल क्लासिंग फटका आणि ते या बॉल वरती अंपर एरगडी पीस चाळलं का काय झालं. अगदी विचार केला तर चांगला फटका पाहायला मिळाला. स्टेट वनला मारलेला फटका. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल तिथे लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. लॉंग ऑन असं समीकरण आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडनं. ओ यावेळेस अजून एक अपील इथे रनआउटची संधी. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे टॉस तर झालाय. टॉस जिंकलाय कोण. भिंगार टीमने टॉस जिंकला आणि डिसिजन असेल भिंगार टीम आपला डिसिजन कळवा मित्रांनो. झपया पैठणीच्या आतमध्ये 2 बॉल फेकलेत आणि ओहो यावेळेस क्लासिंग डासिंग दर्जेदार फटका. बॉल निघून जाईल सीमा पार. षटकार ठोकडी द्या.
धाबा फलकावरती आपण पाहू शकाल 8 धाबा. 8 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर डाऊन मध्ये या आणि बॉल निघून जाईल ऑन साइडच्या दिशेला. सीमा पार मैदानाला गुदगुल्या करत निघून चालला चौका. अजून पहिलं षटक आपण पाहतोय. यावेळेस लीडिंग एज फलंदाजाला मैदान सोडावा लागेल. फलंदाज बॅक टू द आउट. धक्का क्रमांक पहिला लागला जातोय मिरकुटवाडी टीमला. फलंदाज बॅक टू द आउट. एखादा विकेट आला. ओ फटका चांगला आणि ओ कमालीचं एअरफोर्ट पाहायला मिळाला आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण मित्रांनो आपण पाहतोय. ओ डायरेक्ट हिट जर लागला असता तर इथे करीबी मामला होऊ शकला असता. थोडं धाबा या बॉलवरती अगदी विचार केला तर क्षेत्ररक्षणाचं कौतुक करेन. आपल्या टीमसाठी नक्कीच 4 धाबा वाचवण्याचं यश मिळालं. अगदी जर विचार केला अजूनही 7 धाव्यांची गरज. येणारे 12 बॉल 7 धाव्यांची गरज. एक दर्जेदार सामना पाहायला मिळेल यात शंका नाही. कदाचित कुठेतरी मित्रांनो आपण पाहू शकाला सारसई टीमनं 18 बॉलमध्ये 30 धाबा तरी बनवल्या असत्या ना तर मॅच चांगली पाहायला मिळाली असते. अगदी विचार केला तर ही कॅच महत्वाची होती. बघा साधी सोपी कॅच होती ती कॅरी करायची होती. परंतु अगदी विचार केला तर ती झालेली चुकी क्षेत्ररक्षणाकडनं. गोलंदाजाचं कौतुक करेन. चांगला बॉल फेकला तिथे क्षेत्ररक्षणाने साथ दिली नाही. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल. अगदी जर ती कॅच मिळवली असती ना तर मॅच मात्र चांगली पाहायला मिळाली असती. अगदी विचार केला मित्रांनो चांगला सामना पाहायला मिळतो यात मात्र शंका नाही. हॅलो सुधाकर भाऊ समर्थक अनंत कांबळे साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण इथे देत आहोत. आणि आत्ताच खबर अशी आहे की सुधाकर भाऊ एक 10 ते 15 मिनटामध्ये आपल्या या जे क्रिकेट आहेत या ठिकाणी पोहोचतील. हो यावेळेस घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. पगार कमी आणि खर्च जास्ती असंच म्हणावा लागेल. कारण धाबा कमी आहेत आणि जर आपण असा एक्स्ट्रा धाबा दिल्या ना तर कुठेतरी सारसई टीम सामना तर जवळपास कुठेतरी खेचून आणला मिरकुटवाडी टीमना. अगदी विचार केला तर एक रोमांचिक मॅच. इथे फटका फसलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक बॉल खाले वाट कॅच.
इतका लांबून अंतर कापून आला आणि बॉलवरती नजरा ठेवल्या. त्या नजरा चुकीच्या नाही या, त्या चांगल्या नजरा राहिल्या आणि फलंदाज अजून एक बाद. मी म्हटलं होता कदाचित 18 बॉलमध्ये 30 जरी धावा असत्या ना तरी मात्र सामना चांगला पाहायला मिळाला असता. हॅलो, सुधाकर भाऊ आणि त्यांचे समर्थक पलसदरीचं जे गाव आहे ते पास केलेलं आहे. एक थोड्याच वेळात 5 ते 10 मिनटामध्ये इथे त्यांचं आगमन होईल. आणि अनंत कांबळे साहेब यांचा आज वाढदिवसानिमित्त त्यांना माननीय सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित मैत्री चषक याच्या निमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण अर्पित करत आहोत. बघूया पुन्हा मैदानाकडे बोलूयात. हो ना, लगेच जाऊया मॅच मध्ये. चांगला सामना आपण पाहतो मित्रांनो. दुसरे षटक करणचं ही कमालीचं राहिल्या. 4 धाबा खर्च केल्या, अजूनही काही धाब्यांची गरज आपण पाहतोय. डावखोर हाताचा फलंदाज शतरक्षक आहे तिथे, उचलणार फेकणार 2 धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा सक्सेसफुल आणि